लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणानं चिंतेत असलेल्या महायुतीच्यासाठी आत्ताच्या घडीला ओबीसींचं उपोषण अस्त्र हे नवी डोकेदुखी येऊन ठेपलेली आहे अशा स्थितीत आणून ठेवणारं ठरलंय। लक्ष्मण हाके यांनी अंतरवली सराटीतच आंदोलन करण्याच्यासाठी आधी तयारी केली होती, पण प्राप्त स्थितीत अंतरवली सराटीमध्ये आंदोलन शक्य नसल्याने त्यांनी आसपासच्या नव्या गावामध्ये आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। ओबीसींच्या मागण्यांच्यासाठी त्यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आता हळूहळू गर्दी खेचू लागलंय। राज्य सरकारने हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं याच्यासाठी जो प्रयत्न केला तो आत्ता तरी अपयशीच ठरलेला आहे। लक्ष्मण हाके या निमित्तानं मनोज जरांगेंच्या प्रमाणेच ओबीसींचा नवा नेता म्हणून पुढे येऊ पाहत असतील तर राज्य सरकार या परिस्थितीला कसं हाताळणार आहे? मराठ्यांच्या आंदोलनाच्यामुळे निवडणुकीत बसलेला फटका समोर असतानाच ओबीसी सुद्धा महायुतीवर नाराज आहेत का हे या आंदोलनाच्या निमित्तानं कळेलच। पण राज्य सरकारच्यासाठी ही नवी डोकेदुखी प्राप्त स्थितीत कोणत्याही प्रकारे आव्हानात्मकच आहे। लक्ष्मण हाके यांच्या विरोधात उठणारा सूर सुद्धा नवा नाही। हाकेंचं आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी आहे असा आरोपही आता होऊ लागलाय। आणि या सर्व स्थितीत आजच्या लक्षवेधीच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत की ओबीसींचं हे आंदोलन नक्की कशासाठी आहे। या चर्चेत आपल्यासोबत आत्ताच्या घडीला जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे। मला आपल्याला पटकन विचारायचं आहे आणि या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे, लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाच्या निमित्तानं कोणत्या बाबी तुम्हाला दिसतात? डोळ्यांनी दिसतंय काय आणि जे दिसत नाहीये इतरांना तेही तुम्ही सांगा। नक्कीच जर बघितलं तर मागील 5 दिवसापासून वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं आरक्षण बचाव हे उपोषण जे आहे ते सुरू आहे। या ठिकाणी जर बघितलं आज सरकारचं शिष्टमंडळ देखील या ठिकाणी आलं होतं आणि या ठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या दोघांशी चर्चा केलेली उपोषण सोडण्याची विनंती जी आहे ती सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांना केली होती। मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या, कारण ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही याचं पत्र आम्हाला मुख्यमंत्री राज्यपालांनी द्यावे, त्यानंतर आम्ही उपोषण सोडू असा तिढा जो आहे तो आता लक्ष्मण हाके यांनी स्वीकारला। त्यानंतर जर बघितलं तर वडीगोद्रीकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक ओबीसी बांधव जे आहे ते कूच करताना आपल्याला पाहायला मिळाले। अनेक वेगवेगळ्या भागामधून जे आहे ते ओबीसी बांधव या ठिकाणी येऊन त्यांची भेट घेताना पाहायला मिळत आहे। कारण ओबीसी आरक्षण मराठा आरक्षणाला आरक्षण दिल्या ओबीसी मधून दिल्यानंतर ओबीसीला फटका बसू शकतो असं म्हणणं जे आहे ते लक्ष्मण हाके यांचं आहे। त्यामुळे आता यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा, त्यानंतर आम्ही उपोषण सोडू असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हणलेलं आहे। आज जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते त्यांच्याशी भेट घेतली होती। त्या भेटीमध्ये आता हाकेंना त्यांनी शिष्टमंडळ तयार करा, त्या शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे। या भेटी दरम्यान आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय आश्वासन देते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ओबीसी सेलचे मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी लक्ष्मण हाके यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती। तुम्ही स्वतः त्या शिष्टमंडळामध्ये या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, काय अडचणी आहेत ते समक्ष बसून आपण मिटू असं देखील म्हणत होतं। मात्र लक्ष्मण हाके जे आहे ते त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत, उपोषणावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जर बघितलं तर अनेक ठिकाणाहून आता ओबीसी बांधव येत आहेत। विजय, आपण या परिस्थितीकडे लक्ष ठेवा। आपण आता या निमित्तानं चर्चेत आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा पटकन परिचय करून घेणार आहोत। या चर्चेमध्ये आपल्यासोबत लक्ष्मण हाकेंचे समर्थक आहेत, लक्ष्मण हाकेंचे विरोधक आहेत आणि तसंच जरांगेंचे समर्थक सुद्धा आहेत। या चर्चेमध्ये आपल्याला आता दिसतात सोमनाथ काशीद ओबीसींचे नेता आहेत, आपल्यासोबत दीपक बोराडे आहेत जे हाकेंचे समर्थक म्हणून परिचित आहेत आणि गंगाधर काळकुटे आपल्यासोबत आहेत जरांगेंचे समर्थक म्हणून। मला पटकन गंगाधर काळकुटे आपल्याला विचारायचंय, माझा आवाज आधी येत असेल आपल्यापर्यंत त्याची खातरजमा करा। हो येतोय, मला आपला आवाज येतोय जी। आपल्याला
आत्ताच्या घडीला लक्ष्मण हाकेंचं सुरू असलेलं आंदोलन लक्षात घेऊन उत्तर द्यायचं, या आंदोलनाची गरज वाटतेय? नाही, या आंदोलनाची काही गरज नाही असं मला वाटतंय. कारण एखादा ओबीसी समाजाला काहीतरी मिळवण्यासाठी जर हाकेजी उपोषण केलं असतं तर ते अतिशय संयुक्तिक वाटलं असतं, ते स्वाभाविक वाटलं असतं. धनगर समाजाला एसटीच्या सुविधा मिळण्यासाठी किंवा एसटी मधलं आरक्षण मिळवून देण्यासाठी जर त्यांनी आंदोलन केलं असतं तर आम्ही स्वतः तिथं मनोज दादा आणि आम्ही सगळेजण तिथे येऊन बसलो असतो किंवा पाठिंबा दिला असता किंवा आम्ही सगळ्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असता. परंतु दुर्दैव या गोष्टीचं आहे की लक्ष्मण हाके यांना मराठा आरक्षणाचा कसलाही तोटा होत नाही. मराठा समाजाचं जे हक्काचं 50% आत ओबीसीचं आमचं आरक्षण आहे ते आरक्षण आम्ही मिळवण्यासाठी आमच्या ऑलरेडी नोंदी निघलेल्या आहेत. 70 वर्षापासून आम्हाला ते आरक्षण आहे, परंतु काही भागातल्या नोंदी आमच्या दडवून ठेवल्यामुळे ते आरक्षण आम्हाला मिळत नव्हतं. ते आरक्षण आम्हाला आता मिळतंय. शिंदे समितीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून मिळतंय. आणि विशेषतः मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनामुळे या सर्व नोंदी निघतायत. मराठ्यांना हे आरक्षण मिळतंय. परंतु दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की हाकेजी असतील किंवा त्यांचे जे कोणी सहकारी उपोषणाला बसलेत त्यांनी मराठा समाजाला हे आरक्षण मिळू नये म्हणून उपोषणाला बसलेत. हे अत्यंत चुकीचं आहे. मराठा समाज हा मोठा भाऊ आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांनी सगळ्या लोकांना लहान भाऊ म्हणून सोबत घेतलं, सामावून घेतलं. आमच्या वाट्याचं त्यांना दिलं होतं आतापर्यंत. परंतु आता जेव्हा आमचा मोठा भाऊ अडचणीत आहे असं दिसतंय, आमच्या हक्काचं आरक्षण शिक्षण नोकरीसाठी आम्हाला गरजेचं वाटतंय, त्यावेळेस ते आम्हाला राज्य सरकारकडून मिळत असताना मनोजदादा जरांगे पाटलांच्या प्रयत्नामुळे मिळत असताना जाणून बुजून हे आरक्षण मिळू नये म्हणून हाकेजी आणि त्यांचे सहकारी करत असतील ते अत्यंत चुकीचं आहे. मला मध्ये हस्तक्षेप करावा लागेल आणि चर्चेला वेळेच्या मर्यादेमध्ये पुढे न्यायचं आहे. पटकन आता दीपक बोराडे आपल्यापर्यंत पोहोचूया. दीपकजी, जे आक्षेप आता जरांगे समर्थक या नात्यानं गंगाधर काळकुटे यांनी मांडले त्याची उत्तरं आहेत का आपल्याकडे? नक्कीच साहेब. या ठिकाणी काळकुटे साहेब जे बोलले की लहान भावाला घेऊन चालले मराठा समाजाला आरक्षण, आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. आमचं म्हणणं आहे की ज्या बसमध्ये 27 जागा आरक्षित असताना, 27 जागांची बसची क्षमता असताना ऑलरेडी 60 पेक्षा जास्त लोक त्या बसमध्ये बसलेले, त्या बसमध्ये पुन्हा यायचं म्हणजे ती बस खड्ड्यात जाणार. या आरक्षणाचा बट्ट्याबळ होणार. एका घरामध्ये जर 4 लेकरं एका आई वडिलांना असतील तर जमिनीचा, प्रॉपर्टीचा वाटा हा समसमान होतो. घरामध्ये जर स्वयंपाक केला तर असं म्हणता येत की लहान लेकरांनी अर्धीच भाकरी खावी, मोठा माणूस म्हणून त्याने 1 भाकरी खावी, अजून जर कोणी काम करणार असेल तर 2 भाकरी खाव्या. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षामध्ये सगळ्याच प्रकारचा अन्याय ओबीसीवर झालेला आहे. आम्ही कुणाच्या वाट्याचं घेत नाही. जे 60% ओबीसी आहे, मला तुम्ही सांगा 60% ओबीसींना तुमच्या शासन, प्रशासन, महसूल, पोलीस डिपार्टमेंट, कोणतंही डिपार्टमेंट घ्या, 60% जागा आहेत का भरलेल्या? तुमचे IPS, IAS कोणतेही अधिकारी 60% ओबीसी आहेत का? तुमचे आमदार, खासदार 60% आहेत का? शाळा, संस्था, कॉलेजेस, बँका 60% ओबीसीच्या दाखवा. 6% सुद्धा नाही. एवढंच नाही तर जो निधी शासनाकडे जमा होतो आणि शासन खर्च करतं, 1 रुपयाच्या वेळेस शासन खर्च करतं, लाखो कोटीचं बजेट या राज्याचं आहे, पण त्यातला 1000 म्हणजे 1% सुद्धा बजेट या ओबीसी साठी नाहीये. म्हणजे प्रचंड अन्याय ऑलरेडी या ओबीसीवर आहे. आजही तुम्ही पहा, ओबीसी मध्ये जे लोक आहेत यांचं जीवनमान मराठा समाज मागासलेला आहे असं जर आपण मान्य केलं, मनोज पाटील जरांगे यांचं म्हणणं आहे की माझा समाज मान्य आहे साहेब, तुमचा समाज मागासलेला आहे. मग तुमचा समाज जर मागासलेला आहे तर ओबीसी समाजाला अति मागासलेलं म्हणावं लागेल. तुम्ही आजही करा सर्वे. पटकन आपण चर्चेला पुढे नेऊया. दीपक बोराडे, आत्ताच्या घडीला तुम्ही उपोषणाला बसलेला आहात. सरकार तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की उपोषण मागे घ्या, पण तुमचा नेता काही आत्ताच्या घडीला उपोषण मागे घेताना दिसत नाही. किती दिवस उपोषण करायची आपली तयारी आहे? नाही साहेब, आज सकाळी शासनाचं शिष्टमंडळ आलं. लक्ष्मण हाके सरांनी अत्यंत नम्रपणे त्यांना सांगितलं की साहेब तुमच्याही हाताने मी या ठिकाणी उपोषण सोडू शकतो, फक्त जे शासन म्हणतंय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देतो. एकीकडे जरांगे पाटील म्हणतात की 80% समाज ओबीसी मध्ये आलेला आहे, तर खरं कोणाचं आहे? आणि हे ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण करत दिलं, आपण लिखित स्वरूपात द्या. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आपण करणार आहात की नाही ते आम्हाला लेखी द्या. छोटीशी गोष्ट आहे. उद्या
हे सगळे सोयरे, आमचा त्याला विरोध नाहीये. आम्ही तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो ना, आमचं म्हणणं आहे की जरांगे साहेबांनी त्यांची ताकद विधायक कामासाठी वापरली पाहिजे. राज्य सरकारने ह्या 50% जो सुप्रीम कोर्टानं जे बंधन घातलेलं आहे आरक्षणामध्ये, हे तोडलं पाहिजे. आजही तमिळनाडूमध्ये किती आरक्षण आहे, राज्यामध्ये, देशामध्ये किती राज्यामध्ये आरक्षण 50%च्या वरती आहे. मग महाराष्ट्रात जर 50%च्या वरती गेलं तर काय अडचण आहे? आमचा विरोध नाही. तुमचा विरोध जरी नसेल तरी पण आपल्याला या चर्चेत एक आणखीन व्यक्ती आहेत, सोमनाथ काशी, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की लक्ष्मण हाकेंचं आंदोलन हे आत्ता निरर्थक आहे अशा प्रकारचा निष्कर्ष काढला जातोय. तो ओबीसी समाजातूनच येतोय, तो तसा का, याचं उत्तर आपल्याला देतील. आपल्यासोबत सोमनाथ काशीद आहेत. काशीद साहेब, माझा आवाज नीट येत असेल तर एक छोटी विनंती आहे, थोडंसं मागे सरकून बसा आणि बोलायला सुरुवात करा. माझा प्रश्न आपल्यासाठी विचारला गेलेला आहे, बोला. चर्चेमध्ये जे सहभागी झालेले आहेत दीपकजी बोराडे, त्यानंतर गंगाधर नाना काळकुटे आणि उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके हे मित्रच आहेत. आम्ही सहकारी आहोत, आम्ही एकत्र काम करतो. खरं तर आरक्षणाची जी व्याख्या आहे ना, ही काही दिवसांपूर्वीच्या आंदोलनं जी सुरू झाली, मराठा क्रांती मोर्चाचं जे आंदोलन सुरू होतं तिथपर्यंत ओबीसी समाजाने देखील पाठिंबा दिला होता. परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं, यानंतर ओबीसी किंवा आरक्षणाच्या विषयाची व्याख्याच बदलून गेलेली आहे. आता राहिला विषय, तुम्ही म्हणले की आंदोलनाची वेळ योग्य आहे का, तर खरंच आज जे आंदोलनाला आमचे मित्र हाके साहेब बसलेले आहेत, लक्ष्मण हाकेंनी आज आंदोलनाला बसायची गरज नव्हती. त्याचं कारण असं आहे की ऑलरेडी कुणबी ज्या नोंदी काढलेल्या आहेत त्या लाखोनी आलेल्या आहेत, प्रत्येक घरात कुणबीची नोंद पोचलेली आहे. मग आज आंदोलनाला बसायची काय कारण आहे? खरं तर हे आंदोलन वेळ नाहीये आणि लक्ष्मण हाकेंनी आज शिष्टमंडळानं जो प्रतिसाद दिलेला नाहीये, म्हणजे आज आंदोलन मागं घ्यायला पाहिजे होतं. राज्य सरकारकडून ओबीसींची कायम पाठराखणच केलेली आहे, म्हणजे कुठंही धक्का न लावता वेगळं आरक्षण दिलेलं आहे, कुठलाही म्हणजे वेगळ्या वेगळ्या योजना चालू केलेल्या आहेत. असताना आंदोलनाची आणि लक्ष्मण हाकेंचं राजकीय जे महत्वाकांक्षा आहे, सोबत काम केल्यामुळे मला माहिती आहे. आणि त्यामुळे बघा, आंतरवली सराटीच्या शेजारी का पुण्यात राहतात, पुण्यात आंदोलन करायचं ना, म्हणजे आंतरवली सराटीमध्ये जाऊन आंदोलन करायचं, त्या शेजारच्या गावात आंदोलन करायचं आणि समाजामध्ये संघर्ष वाढवायचा. हे काम आजपर्यंत लक्ष्मण हाके असतील, प्रकाश शेंडगे असतील यांनी केलेलं आहे. आणि वेळोवेळी मी ह्याच्यावरती पाठीमागे सुद्धा बोललेलो आहे की कुठल्याही प्रकारचा, आता लक्ष्मण हाके ज्यावेळेस किंवा प्रकाश शेंडगे ज्यावेळेस हे वेगवेगळे स्टेटमेंट करतात, पाठीमागे मी भुजबळ साहेबांच्या स्टेटमेंटवरती पण आक्षेप घेतला होता. मला सोमनाथ काशी, तुम्ही एका बाजूला असं म्हणताय की सरकार अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी करतंय, मग आता पटकन हाके समर्थक या नात्यानं आपल्यासोबत असलेल्या दीपक बोराडेंपर्यंत पोहोचू. दीपक बोराडे, माझा आपल्यासाठीच प्रश्न आहे, सरकार सगळं काही करतंय, सगळं काही सरकार तुमचं ऐकतंय. जसं थोड्या वेळापूर्वी आपल्याला लक्षात आलं असेल की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही मराठ्यांना हवं होतं ते मिळत होतं. ओबीसींच्या पाठीमागे आम्ही आहोत असं ठामपणे यापूर्वी अनेकदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मांडलंय, बोलून दाखवलंय. मग आताचं दुखणं काय आहे? दुखणं म्हणजे आता फडणवीस साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की आम्ही ओबीसी नेत्यांशी चर्चा करून सगळे सोयरे याची अंमलबजावणी करतो. दुसरं माझा थोडासा आक्षेप आहे, काशीद साहेब आमचे मित्र आहेत, आम्ही चळवळी सोबत काम करतो, पण काशीद साहेबांनी सुद्धा सरकारच्या वकिलासारखी भूमिका या ठिकाणी घेऊ नये. कारण सरकार जर ओबीसीचं एवढं तारणहार आहे तर आज तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये या, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फिरता काशीद साहेब. ओबीसीसाठी काय आहे आज? तुम्ही जर तुलनात्मक जर विचार केला, म्हणजे मराठा समाजाला देऊ नये या मताचा आम्ही अजिबात नाहीये. तुम्ही कोणत्याही समाजाला काही द्या, ओबीसीच्या हक्काचं काय मला सांगा. तुम्ही नोकऱ्या काय आहे, शिक्षणामध्ये काय सवलती आहे, शिष्यवृत्त्या काय आहे, वसतिगृहांची काय स्थिती आहे. ओबीसीला वार्षिक बजेट दे शासनाचं, विविध योजनांवर प्रत्येक जाती समूहाच्या उत्थानासाठी याच्यामध्ये किती बजेट आपल्याला मिळतं ओबीसीला, हे काशीद साहेबांनी एकदा टॅली करावं. 1% सुद्धा बजेट ओबीसीच्या उत्कर्षासाठी मिळून नाहीये. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. आपल्यासाठी काम करतंय हे सरकार 100% फसवंय. सरकार देण्याचं काम करतंय, समाजात भांडण चुकलेले पण मागण्या पण चुकलेल्या आहेत. मग आपण ऐका, आता दीपकजी काय म्हणतात, योजना चालू करा,
वेगळ्या वेगळ्या शिष्यवृत्त्या सुरू करा, इथं हाके सगळं सर सुरू भांडण करा. लावत नाहीये, प्रकाश शेंडगे भांडण लावत नाहीये. सगळ्यात महत्वाचं काय माझ्या समाजावर जनगणना झाली पाहिजे. जनगणनेचा मुद्दा घ्या ना तुम्ही आंदोलनासाठी, उपोषणामध्ये. तो मुद्दा न घेता फक्त सगळे सोयरे नाही त्यानंतर आंतरवाली सराटीच्या शेजारी जाऊन आंदोलन करायचं. संघर्ष जर झाला तर हाके घरात जाऊन बसतील, प्रकाश शेंडगे घरात जाऊन बसतात. अहो इथं गावागावांमध्ये आमचे 12 बलुतदारांची दुकानं फोडली, किती ठिकाणी कुंभारा समाजाच्या घरावर हल्ला झाला, माझं तेच म्हणणं आहे. आजही गावगाड्यातला प्रत्येक व्यक्ती हा प्रेमानं आनंदानं गुण्या गोविंदानं नांदतो आणि हे गावगाड्यातलं सामाजिक स्वास्थ्य पेटवण्याचं बिघडवण्याचं काम खऱ्या अर्थानं सरकार करतंय. सरकार म्हणतंय दीपक बोराडे आणि सोमनाथ काशीद एका प्रश्नासाठी थांबा, मला या निमित्तानं चर्चा पुढेही न्यायची आहे. तुमच्या दोघांच्या चर्चेतून सातत्यानं काय आलं तर गावगाड्यातला एक महत्वाचा घटक असलेला ओबीसी समाज हा आज आपल्याला स्वतःला उपेक्षित समजतो. मला एका गोष्टीचा खुलासा तुमच्यापेक्षा आता गंगाधर काळकुटे यांच्याकडून हवाय. गंगाधर काळकुटे, आवाज येतोय, तुम्ही याचा खुलासा करा. ज्या वेळेला ओबीसी समाज स्वतःला उपेक्षित समजतो तेव्हा त्याला तशा प्रकारची भावना येऊ न देण्याची जबाबदारी कुणाची? मराठा म्हणून मोठा भाऊ सांगितल्या गेलेल्या समजणाऱ्या समाजाची की प्रत्येक वेळेला सरकारची? आपल्या सगळ्याची ही सामाजिक जबाबदारी आहे असं माझं मत आहे. मी सरकारवरही सगळी बाजू ढकलणार नाही किंवा ओबीसी समाजावर अन्याय होत नाही असंही म्हणणार नाही, परंतु तो अन्याय मराठा समाजाकडून होत नाहीये. सरकारकडनं काही कमी जास्त होत असेल तर आम्ही ओबीसीच्या सोबत आहोत. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी, एसटी साठी आम्ही त्यांच्या सोबत लढायला तयार आहोत किंवा ओबीसीची मर्यादा वाढवण्यासाठी बोराडजी बोलले असतील त्यांच्याही सोबत आम्ही लढायला तयार आहोत. परंतु सोमनाथ काशीद साहेबांनी जे मागाशी सांगितलं की साहेब जाणून बुजून 2 समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतायत, त्या मताशी मी सहमत आहे. त्यांना पुण्याला मुंबईला उपोषणाला बसता आला असतं, त्यांच्या गावात बसता आलं असतं, परंतु आंतरवलीच्या परिसरात ते आले. जरांगे पाटलावरती वेगवेगळ्या आमच्या दादांवरती बोलतायत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आरोप केले आणि वेगवेगळ्या पद्धतीने आजूबाजूला त्याच गंगाधर काळकुटे, गंगाधरराव याचा खुलासा एकदा करा की जर त्यांना त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून या आधी झालेल्या आंदोलनाच्या एकूणच प्रभावाला आव्हान द्यायचं असेल तर त्यासाठी त्यांनी आंतरवलीत येऊ नये अशी तुमची मागणी आहे? पुण्यातच बसा, आंतरवलीत येऊ नका असा आग्रह कसा काय असू शकतो? मला एक विचारायचंय की मनोज पाटील जरांगेचं गाव आहे का आंतरवाली? मनोज पाटील जरांगेचं गाव आहे का? याचा खुलासा आपण करा. आंदोलन सुरू असताना तुम्ही तिथं बसताय त्या गोष्टीला आमचा आक्षेप आहे. ठीक आहे, आता आमचं आक्षेप काय साहेब? जिथं दुखणं असलं तिथं उपाय झाला पाहिजे, इलाज झाला पाहिजे. आंदोलन कोणी कुठं करावं हा काही मुद्दा नाहीये, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु ज्यावेळेस दादा बसलेले होते त्यावेळेस आव्हान प्रति आव्हान देऊन गावागावातलं वातावरण दूषित करण्याचं काम हाके साहेबांच्या भूमिकेमुळे झालंय. मराठा समाज अजिबात नाही. आपण चुकीचं मानता. काळकुटे साहेब कसलंही आवाहन केलं नाही. हाके सर या ठिकाणी सरळ आले. आज उद्या आंतरवलीत जाऊन बसले तर आमचा आक्षेप असणार नाही, कारण आता आमचं आंदोलन तिथलं संपलंय. आमचं आंदोलन एका बाजूला आणि तिथंच जर ओबीसी समाजाचं आंदोलन असलं असतं, महाराष्ट्रातले लोक दोन्ही बाजूचे तिथं आले असते तर तिथं तणाव निर्माण झाला असता की नाही याचं बोराडजींनी उत्तर द्यावं. दीपकजी बोला. दीपकजी, या चर्चेतला महत्वाचा मुद्दा असा आहे, तणाव नक्की निर्माण कोण करतंय आणि महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याच्यासाठी जबाबदार कोण? भांडणे. गंगाधरराव, 1 मिनिट. दीपक बोराडे उत्तर देत आहेत, त्यांचं उत्तर ऐकणार आहोत आपण. परंतु हाके साहेबांनी मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा तो आंदोलनाच्या या माध्यमातून प्रयत्न केलाय असं माझं मत आहे. ठीक आहे. नाही, काळकुटे साहेबांच्या या मताशी मी सहमत नाही. त्यांचा पहिला मुद्दा मी या ठिकाणी खोडतो की ते म्हटले, आणि काशीद साहेबांचा पण मुद्दा आहे की हाके साहेबांनी पुण्यात आंदोलन करायला पाहिजे होतं. मुळात मनोज पाटील जरांगेंचं सुद्धा हे आंतरवाली गाव नाहीये, त्यांनी या गावामध्ये आंदोलन केलं. हाके सरांनी ज्यावेळेस आवाहन केलं तर ते आंतरवाली गावामध्ये उपोषण करण्याची त्यांनी हाक दिली होती. परंतु आम्ही ज्यावेळेस चर्चा केली तर त्या काळकुटे साहेबांच्या मताशी आम्ही 1% त्यात सहमत आहे आणि आम्ही चर्चा करून असा निर्णय घेतला की आपण आंतरवालीमध्ये उपोषण न करता हे जे वडीगोद्री गाव आहे या गावामध्ये 27 दिवस लाक्षणिक उपोषण, म्हणजे मनोज पाटील जरांगे उपोषणाला बसलेले असताना लाक्षणिक उपोषण या ठिकाणी 27 दिवस केलेलं आहे. आणि त्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आम्ही 2 दिवसांनी करणार होतो, पण मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटणार आहे 100%, हे आम्हाला माहिती झालं. आणि ते उपोषण सुटल्यानंतर आम्ही उपोषणाला बसलो. म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा उद्देश अजिबात आमचा नाहीये. आणि तुम्ही जर म्हणत असाल की हाके सर समाजात तेढ निर्माण करतात,
तर मग मनोज जरांगे पाटील समाजासाठी शांतता निर्माण करतात का स्वास्थ्य निर्माण करतात हे कसं म्हणू शकता तुम्ही? जर तुम्ही एक बोट लक्ष्मण हाकेंकडे करणार असाल तर 4 बोट साहेब तुमच्याकडे राहतात. गंगाधरराव, मिनिटभरामध्ये उत्तर द्या पटकन. नाही, मनोज दादांनी कधीही सर्वसामान्य ओबीसीला कधी वाईट बोलले नाही. कधीही धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाला विरोध केला नाही. ओबीसी समाजाला कुठल्या सवलती मिळत असतील तर त्याला दादांनी विरोध केला नाही. आमचं भांडण सरकारशी आहे आणि सरकारमधले आपल्याला 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 चर्चेत काही बाधा निर्माण होताना दिसते. सोमनाथ काशीद यांच्यापर्यंत पोहोचूयात. सोमनाथ काशीद, राज्य सरकारच्या साठी लक्ष्मण हाकेंचं आंदोलन ही मोठी डोकेदुखी आहे की या आधी झालेलं मराठा आरक्षण? कसं आहे की मी तुम्हाला एक म्हणजे मगाशी बोलताना मला तुम्ही थांबवलं होतं. मला काही मुद्दे कव्हर नाही करता आल्या. वेळ तर चुकीची आहे पण मागण्या पण. आणि हे मी नाही बोलत, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवडे देखील म्हणले परवा दिवशी की वेळ आणि मागण्या चुकीच्या आहेत हाकेंच्या. आणि आंतरवाली सराटीच्या शेजारच्या गावामध्ये जाऊन आज त्यांचं ते बसणं उठणं, ती चादर पांघरणं, अहो सगळी कॉफी आहे नाही आंदोलनाची. म्हणजे मला काही ह्या आंदोलनाविषयी काय त्यांच्याविषयी आकच नाहीये, परंतु ओबीसी समाजाचा कॉफी करून हा जे नेते जे प्रयोग करतात वेगवेगळे, त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं खूप मोठं नुकसान झालंय. कशा प्रकारे? सोमनाथ काशीद, वेळेच्या मर्यादेत उत्तर द्यायचंय, पटकन सांगा. या आंदोलनामुळे, हाकेंच्या आंदोलनामुळे ओबीसीचं नुकसान झालंय, हा दावा तुम्ही कशाच्या आधारावर करताय? अहो नुकसान होत आहे ना, राज्य सरकार आपल्या ओबीसी सोबत आहे ना. ओबीसीच्या आरक्षणाला राज्य सरकारने कुठं धक्का लावलाय? आता तुम्ही जे जे आर म्हणताय ना की सगळे सोयऱ्याचं जे आर किंवा ते मागणी मान्य नका करू मसुदा, अहो मागणी मान्य करा नका हे म्हणणंच आता चुकीचं राहिलेलं आहे. कारण लाख नोंदणी करून ऑलरेडी ते आलेले आहेत ना ओबीसी मध्ये. आता विरोध करून काय उपयोग आहे? म्हणजे वेळ चुकीची आहे ही, असं आमचं म्हणणं आहे. आणि राज्य सरकारने अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे. दीपकजी म्हणले तुम्ही राज्य सरकारच्या वतीने बोलल्यासारखं बोलू नका. मी आज इथं शिवसेनेचं प्रदेशाध्यक्ष जरी असलो ओबीसी बाराबलुद्दाराचा, म्हणून मी इथं प्रतिनिधी नाही आलो, मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे, ओबीसीच्या हिताचं बोलण्यासाठी आलेलो आहे. ठीक आहे, आपण दीपक बोराडे बोलत आपण आपलं सोमनाथ काशीद यांचं म्हणणं मांडलं जात असताना दीपक बोराडेंच्या चेहऱ्यावर हसू आहे. बोराडे, आपण उत्तर तर नक्कीच द्यायचं आहे, पण तत्पूर्वी एक छोटी विनंती आहे. एक थोडंसं सुदभर पुढे येऊन सरकून बसलात तर अधिक नीट दिसाल. मला या प्रश्नाचं उत्तर आपण आता पटकन सांगा. 1, ओबीसीचं आरक्षण काही बदलत नाही. 2, सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातला तुमचा आक्षेप सरकारनं लक्षात घेतलाय. सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत आत्तापर्यंत ज्या ज्या काही हरकती सूचना आलेल्या आहेत त्या संदर्भातलं अभ्यास करण्याचं काम चाललेलं आहे. मग आत्ता आंदोलन कशाला? नाही, आता आंदोलन म्हणजे फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आपण पण जर ऐकलं असेल की ते स्पष्ट म्हटले की आम्ही ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून सगळे सोयरे या शब्दाची अंमलबजावणी करतो. तर याला आक्षेप आहे. आणि आंदोलन माझ्या समाजावर अन्याय होतोय म्हणून मी आंदोलन करतोय, तर हे चुकीचं आपण कसं म्हणता? बोराडेजी, आक्षेप काय आहे? ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सांगतात की आपल्या मागण्यांच्या संदर्भात विचार करू, त्यावेळेला तुम्हाला त्यावर आक्षेप नोंदवावा असा वाटतो. म्हणजे नक्की आक्षेप असतो काय? नाही साहेब, आज आपण जर खऱ्या अर्थानं काशीद साहेब बोलतात, काशीद साहेब म्हटले की हाके सरांची राजकीय महत्वाकांक्षा आहे, राजकीय महत्वाकांक्षा प्रत्येकाची आहे आणि प्रत्येक जण राजकीय भूमिकेमध्ये आहे. पण वास्तव असं आहे की आपण खरंच गावगाड्यामध्ये जर आलात, जर खरंच ओबीसीच्या मनामध्ये आज आपण प्रचंड अस्वस्थता आहे की आमच्या लेकरा बाळांचं जातं काय. जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाचं अभिनंदन किती संघर्ष करत आहे, आज मराठा समाजाचा अभिनंदन संघर्ष करत आहे, संघर्ष करून मिळत नाही, इथं फुकटात मिळालंय. हे राखण्याची जबाबदारी कुणाची आहे? आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे आमचं म्हणणं नाही, मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे. पण जिथं ऑलरेडी 27% 50% वर समाज आहे, त्याच्यामध्ये पुन्हा 20% आला, म्हणजे 80% समाज 27% आला, म्हणजे 50%च्या आत तुमचा 90% समाज येणार आहे, 95% समाज येणार आहे आणि उरलेलं 50% आरक्षण कोणाला ठेवता तुम्ही? दीपक बोराडे, आपल्या लेखी हा आरक्षणातला बदल कोणाच्यासाठी फायद्याचा आहे? साहेब, हा बदल सगळ्यांच्याच फायद्याचा आहे ना. केला पाहिजे ना. तुम्ही तमिळनाडू सारखं करा ना, 50%ची मर्यादा तोडा, मराठा समाजाचाही प्रश्न सुटतो, ओबीसीचंही दुःख संपतं, ओबीसीचं टेन्शन कमी होतं, राज्य सरकारचं टेन्शन कमी होतं. पण राज्य सरकारला खऱ्या अर्थाने इथं मी स्पष्ट बोलतो की जर तुम्ही म्हणणार असाल की
लक्ष्मण हाके समाज पेटवण्याचं काम करतात तर मनोज जरांगे पाटील पण समाज पेटवण्याचं काम करतात. मग माझं असं स्पष्ट मत आहे की मनोज जरांगे त्यांच्या समाजासाठी प्रामाणिकपणे भांडत आहेत, त्याच पद्धतीनं लक्ष्मण हाके सर सुद्धा त्यांच्या समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. पेटवण्याचं काम समाज व्यवस्था पेटवण्याचं काम राज्य सरकार करत आहे. इथली मग यावर गंगाधर काळकुटेंचं उत्तर लागेल. समाज पेटवण्याचे आरोप दोघांवरही व्हायला लागलेत. आपल्यासोबत दीपक बोराडे आहेत, त्यांनी त्यांचं उत्तर दिलं. एकदा तुमच्या उत्तराच्या साठीची संधी पटकन. मनोज दादा किंवा मराठा समाजाकडून समाजात भांडण लावण्याचं कुठलंही वक्तव्य मनोज दादाकडून आलेलं नाही. ठीक आहे, आमचा वाद सरकारशी होता, सरकारशी भांडण आहे, त्यासाठी दादा उपोषण करत होते. ओबीसी नेत्यांनी काही विरोध केल्यामुळे त्यांचा आणि दादांचा तात्विक वाद झाला असेल, परंतु मराठा सर्वसामान्य ओबीसी यांचा कधीच वाद नव्हता, आजही नाही. गावगाड्यात आम्ही सगळं एक आहोत, त्यामुळे आम्ही कधीही मनोज दादाने किंवा आम्ही तसा वाद निर्माण केलेला नाही. परंतु हाकेजींच्या काल परवादीच्या भूमिकेमुळे जाणून बुजून तिथं बसल्यामुळं आंतरवली सराटी काय किंवा आपलं वडीगोद्री काय ते थोडं अंतर जवळ आहे, त्यामुळं तिथं येऊन बसण्याचा हट्ट किंवा मराठा समाजाला काहीतरी मिळत असताना सगळे सोयऱ्याचं अंमलबजावणी करण्याचं देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा अजितदादा पवार साहेबांनी किंवा मुख्यमंत्री साहेबांनी यांनी जवळ सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर हाके साहेब उपोषणाला बसलेत. म्हणजे मराठा समाजाच्या दोन पोटात काहीतरी मिळत असेल, काहीतरी समाजाच्या पदरात पडत असेल तर त्याच्या बद्दलचं हाके साहेबाला जर ते पटत नसेल तर त्यांनी पुणे मुंबई आंदोलन करायला पाहिजे होतं किंवा अजून कुठला एरिया निवडा, परंतु जाणून बुजून आंतरवलीच्या बाजूला येणं, तिथं दादाचं उपोषण चालू करताना घोषणा करणं म्हणजे त्यांच्याकडूनच ते होतंय की काय असं शंका येते. मी म्हणणार नाही. दीपक बोराडे, आता मला चर्चेला आणखीन एका पुढच्या टप्प्यात नेत असताना आपल्याला विचारायचं आहे, तुमच्या आंदोलनाचा बोलविता धनी कोण आहे? मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा बोलविता धनी कोण होता हे सगळ्यांच्या समोर आलं. तुमच्या लेखी तुमच्या आंदोलनाचा बोलविता धनी पण मग कोणीतरी असला पाहिजे की. समाजाचा मनोज दादांचा बोलविता धनी मराठा समाज आहे. यस, इथं हाके सर बसले तर आता बोलत आहे पा कसं असतंय, कोणाच्या तोंडाला हात लावता येत नाही, कोण काय म्हणत सांगता येत नाही. पण काळकुटे साहेब बोलले, त्यांचा एक मुद्दा छोटासा खोडतो की मराठा समाजाला काय मिळतंय हे दुःख आम्हाला अजिबात नाही. आमच्या समाजावर अन्याय होतो ही भूमिका जर आमची असेल तर ती 100% रास्त आहे. मी परत रिपीट करतो, तुमच्या सोबत आहे. ओबीसी समाजासाठी आम्ही सोबत आहे. अगोदर मराठा काळकुटे साहेब माझं आत्ताही विनंती आहे आपल्याला, खरंच पण एकत्र तुम्हाला काळकुटे साहेब आपल्याला समाजाची जर काळजी आहे तर मला माझी हात जोडून विनंती आहे आता सुद्धा आपल्याला की आपण सुद्धा मनोज दादा जरांगे आपण बसा आणि चांगल्या वकिलांच्या टीम सोबत चर्चा करा. आपण सुद्धा आपल्या आंदोलनात मला जायचं नाही खोलवर, पण सुरुवातीला 57 मोर्चे निघाले त्यावेळेसच्या मागण्या, त्यावेळेस आपल्या समाजाला मिळणारा प्रतिसाद आणि आज आपली मागणी आणि समाजाला मिळणारा प्रतिसाद यात खूप फरक आहे. माझी आपल्याला विनंती आहे. चर्चेला शेवटच्या टप्प्यात नेतो आणि पटकन सोमनाथ काशीद यांना विचारतो. काशीद साहेब, आपण थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की सरकारचा प्रतिनिधी म्हणून या चर्चेत आपण आलेला नाहीत, आपण ओबीसींचा नेता म्हणून आलेला आहात. चर्चेच्या या टप्प्यावर मला एका गोष्टीचा खुलासा करा की येत्या दिवसांमध्ये लक्ष्मण हाकेंच्या मागण्यांबाबतीत सरकार ठोस काही करेल, जर नाही केलं तर त्याचा परिणाम पुढच्या वाढत्या दिवसांमध्ये दिसेल का? 100% दिसेल साहेब. आज जर तुम्हाला हा परिणाम दिसतो म्हणतात, हा ओबीसीचा सुद्धा परिणाम दिसणार आहे, या आंदोलनात सुद्धा परिणाम दिसणार आहे. ठीक आहे दीपकजी, सोमनाथ काशीद यांना विचारलंय, त्यांना बोलू द्या. बरं, कसं आहे, आपण सार्वभौम राज्यामध्ये राहतो, आपल्या इथं संविधान लागू आहे, प्रत्येकाला अधिकार आहे मत मांडण्याचा आणि मागण्याचा. आता मराठा समाज जर मागत असेल तर त्यांचंही रास्त आहे. दुसरं, ओबीसी समाज स्वतःचं रक्षण करत असेल तर त्यांचंही रास्त आहे. परंतु तुम्ही जसं विचारलं की राज्य सरकार काय भूमिका घेईल, राज्य सरकारची भूमिका हीच राहील की प्रत्येकाला न्याय मिळेल आणि प्रत्येकाच्या हक्क अधिकारांवरती कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. कारण मी आज राज्य सरकारमध्ये ओबीसी प्रदेशाध्यक्ष म्हणून जरी असलो तरी मी त्यांचे सिस्टम पाहतोय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे ओबीसीच्या कुठल्याही जे अधिकार आहेत त्याच्यावर गदा येऊन देणार नाहीयेत. मी आपल्या या शब्दाला आम्ही नोंदवून घेतलंय आणि प्राप्त स्थितीत आपल्याला आटोपती चर्चा घेत असताना या शब्दांच्या निमित्तानं एका गोष्टीचा
इथे नोंद आणि खुलासा करायला हवा की प्रत्येक गोष्ट ही येत्या दिवसांमध्ये आपण पाठपुराव्याच्या अनुषंगाने पाहत राहू। वेळ मर्यादा आहे दीपकराव, माफ करा, आत्ता आपल्याला वेळ मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलता येणार नाही आणि तुमच्यासह इतर सर्व मान्यवरांना इथेच धन्यवाद म्हणायची वेळ आलेली आहे। आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।